आज गेल्या 17 वर्षापासून मुंबई गोवा हायवे हे वारंवार भरपूर प्रशासनाला अल्टिमेटम देऊन देखील अद्याप अपूर्ण परिस्थितीमध्ये आहे। निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे। अनेक सरकारे आली गेली, मात्र कोणीही अद्याप हे हायवे पूर्ण करून दिलेलं नाही। अनेक संघटना, अनेक हे फक्त अल्टिमेटम देऊन देखील हे सरकार जागत नाही। म्हणून येत्या काळातला सरकारने याविषयी कठोर पावलं उचलावी, अन्यथा कोकणकर या विषयाला या रस्त्याची गंभीर दखल घेता रस्ता रोक आंदोलन वगैरे करण्याची आज निर्देश देते। मी एका गीतचे 2 पंक्ती बोलतोय। किती प्रवासी मरून गेले, अजून किती मरणार, साहेब मुंबई गोवा हायवे कधी होणार। कोकणकरांची एक फसवणूकच आहे। हे हायवे जो आहे तो 17 वर्षापासून प्रलंबित आहे। जेव्हा हायवे त्यांनी हे केला, त्याचे डिक्लेरेशन केला, तेव्हा चौपदरी होता। म्हणजे एक लहान मुलाला 14-18 वर्षांनी लोकसंख्या किती वाढली कोकणाची, आणि अजून चौपदरी आहे। हा रस्ता 6 पदरी व्हायला पाहिजे। म्हणजे हा रस्ता हाफ पॅन्टपासून फुल पॅन्टवर यायला पाहिजे होता, तरीसुद्धा काही नाही। आणि गडकरी साहेबांना मी खूप आदराने बघत होतो, पण त्यांचा ह्याच्यावरती जो सावत्र त्यांचा जी नजर आहे त्याच्यापासून खूप दुःख होतोय मला। मी एक सामाजिक माणूस होतो, सामाजिक आहे, म्हणून सांगतोय की हा रस्ता आता फक्त आम्ही ह्याच्यावरती थांबणार नाही। आमच्या कोकणकराला हा 6 पदरी पाहिजे, हा चौपदरी पाठ लागणार नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शब्दाचे पक्के असतात असे सर्वजण म्हणतात। आत्तापर्यंत त्यांच्या कामकाजाचं सर्वांनीच कौतुक केलंय, पण मुंबई गोवा महामार्ग जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याची जर अवस्था बघितली तर त्यांचं काम आज कुठेही झालेलं दिसत नाही। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे जून महिन्यात ते म्हणाले होते की हा रस्ता, हा महामार्ग संपूर्ण पूर्ण करून देऊ, तो आज पण तशाच अवस्थेत आहे। सिमेंट कॉन्क्रीट करता करता काही ठिकाणी डांबराचे पॅच मारलेत। जर 20 वर्ष रस्ता टिकवण्यासारखा जर सिमेंट कॉन्क्रीटचा आहे म्हणतात, तिथं जर डांबराचे पॅच मारत असतील तर ठेकेदार आणि यांचं साटेलोट काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच कळेल। मुंबई गोवा महामार्गाची शोकांतिका कधी संपेल हे सुद्धा आता सांगता येत नाही। सरकारला एकच इशारा आहे की आमचे गेले 17 वर्ष हा रायगड गोवा हायवे हा रस्ता थकीत ठेवलाय। त्या लोकांना खड्डे एवढे पडले की आमच्या गाड्यांची खूप वाट लागते आणि माझ्या मुंबईकर चाकरमणी बंधू भगिनींना गणपतीला यायला खूप त्रास होतोय। ते कुठे थांबलं पाहिजे आणि सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे। किती असे पक्ष आले गेले पण कोणी लक्ष दिलं नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। त्याच्यावर एकच विनंती आहे की सरकारने याच्यावर बारकाईने लक्ष द्यावं। साहेब, गेले अनेक वर्ष हा जो काही रस्ता रखडला आहे, अनेक गाड्यांचे ॲक्सिडेंट झालेत, अनेक लोकांचे जीव गेलेत। सर्वसामान्य माणूस असंच एक वाटतं की इथं येताना माणसं घरापर्यंत येतात गणपतीला, आणि घराच्या इथं येऊन 1-2 जणांचे, माझ्या मित्रांचे मैत्रिणींचे जीव इथं गेलेले आहेत, किंवा घर 4-5 किलोमीटरवर राहिलं आहे, आणि इथं खड्ड्यात आपटून एखाद्याचं म्हणजे चेहरा फुटलेला आहे, डोकं फुटलेलं आहेत। अशा अनेक प्रकार आमच्या आजूबाजूला धरलेले आहेत। तर साहेब, मी जवळजवळ डिप्लोमाला असताना, म्हणजे आता माझी पोरं डिप्लोमाला जातील, म्हणजे असे तेव्हापासून या रस्त्याचं काम चालू आहे। म्हणजे किती वर्ष झाले आता आमची केस दाढी पिकायला लागली तरी रस्ता होई नाही। म्हणजे तुम्ही विचार करा की या रस्त्याचा भयन प्रश्न अनेक वर्ष अक्षरशः इथून एकही दवाखाना नाही, दवाखान्याला पनवेल मुंबईपर्यंत न्यायचं असेल लोकांना, तर या खड्ड्यातून आपटत जीव जातोय लोकांचा साहेब।